सध्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूच्या संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. 30 वर्षांच्या वरील नागरिकांमध्ये हृदयविकाराचा झटका बसून मृत्यू होत असल्याच्या घटना पाहायला मिळतात. मात्र 30 वर्षांच्या आत हृदयविकाराचा झटका सहसा येत नाही, अशी देखील माहिती आरोग्य तज्ज्ञांकडून दिली जाते. नाशिकमध्ये विविध गाव येथील अवघ्या 16 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण नाशिक शहरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान नाशिकमधील लहवीत गावात एक शाळकरी 16 वर्षीय मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. रविवारी दिनांक 14 एप्रिल रोजी रात्री उशिरा ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक रोड परिसरातील लहवीत या गावात ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. तेजस विठ्ठल आहेर वय वर्ष 16 या शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्याने पंचक्रोशीत या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. तेजस याच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण ऐकता तेजसच्या नातेवाईकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तेजसला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अवघ्या 16 वर्षीय तेजसचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यामुळे डॉक्टर देखील आश्चर्यचकित पडले आहेत. ही घटना वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आणि या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तेजस आहेर याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि या घटनेची सखोल चौकशी करून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तेजस आहेर हा शाळकरी विद्यार्थी असून त्याची दैनंदिन कामे देखील सुरू होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. त्याच्या छातीत दुखत असल्याची कल्पना देखील नातेवाईकांना नव्हती. तेजसच्या जाण्याने नातेवाईकांना मानसिक धक्का बसला असून त्यामुळे या घटनेत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.